श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, जेव्हा जेव्हा काही माणसे तुझ्या समोर येतात तेव्हा त्यांच्यासाठी तुझ्या मनात नाही कोणत्या चांगल्या इच्छा उत्पन्न होतात किंवा नाही तुला त्यांच्याबद्दल प्रेम वाटते. कारण त्या लोकांनीच, त्या व्यक्तींनीच तुझा अशा ठिकाणी विरोध केला आहे जिथे तुला पुढे जाण्यापासून थांबवण्यात आले आहे. पण अशा लोकांचा विचार करू नको, यांची संगत धरू नकोस. कारण निरंतर तेच लोक तुला खाली दाखवण्यासाठी वारंवार प्रयत्न करत असतात. ते तुझ्यापुढे अशा वेळेस येतात ज्यावेळेस तुला एखादं महत्त्वाचं कार्य करण्यास काही आवश्यक मदत हवी असल्यास ती न करणे किंवा न पुरवणे या हेतूनेच ते तुझ्यापर्यंत येत असतात. लक्षात ठेव, अशीच व्यक्ती तुला पुढे जाण्यापासून थांबवते. त्यांना तू शत्रूही मानू शकतोस. मला माहीत आहे की तुझ्या शत्रूचे भय तुला निरंतर वाटत असते, पण आज तेच भय मी दूर करण्यासाठी इथे उपस्थित आहे. या संदेशाच्या माध्यमातून तुझी स्वामी माऊली तुला मदतच करणार आहे. म्हणून पुढील काही मिनिटे या संदेशाकडे लक्ष पुरव. तुझा स्वभाव हा खूप कोमल आहे आणि तुझी वागणूक देखील. म्हणून तू कोणाला उत्तर देत नाहीस. कधीही कोणीतरी रागावेल किंवा कुणी काही बोलून बसेल अशा भावना तू व्यक्त करत नाहीस. त्यामुळेच काही लोक तुझ्या स्वभावाचा गैरफायदा उचलतात आणि तुला वारंवार त्या संधींपासून दूर करतात ज्या मी तुझ्यापर्यंत पाठवतो. पण मला तुला यशाने भरलेलं पाहायचं आहे. तुला पुढे न्यायचं आहे. बाळा, नेमकं काय करावं याकडे तू लक्ष दे. कारण तुझी लढाई तुलाच लढायची आहे. तुझ्या आयुष्यात तुला खूप पुढं जायचं आहे. भरपूर यश, आनंद प्राप्त करायचा आहे. तर माझ्या या संपूर्ण संदेशाला ऐकत राहा. तुझ्या जीवनात ते कर्तव्य पार कर जे तुला मिळत आहेत. होय, यातून काही अशा गोष्टी घडतील जे तुला हवं आहे. आज जवळपास तुझ्या आयुष्यात ते सर्व काही मी दिलं आहे आणि जे काही तुला मिळायचं आहे ते देखील मिळणारच आहे. विश्वास ठेव. तुझं आयुष्यात विश्वास ठेवला तर तुला एकटेपणा जाणवणार नाही. तुझी ढाल मी स्वतः आहे. बाळा, माझ्यावर विश्वास असेल तर आत्ताच होय स्वामी आई, माझा तुमच्या आशीर्वादांवर, चमत्कारांवर विश्वास आहे असे टाईप कर. निसर्गताच तुला खूप काही गोष्टी मिळाल्या आहेत ज्या आता पुढे चालून तुला अगदी सुख, संपन्नता प्रदान करणाऱ्या असतील. बाळा, हा संदेश पाहत असतानाच तुझ्या मनात ज्या काही इच्छा व्यक्त होत आहेत त्या माझ्यापुढे व्यक्त कर. कारण तुला नेहमीप्रमाणेच आशीर्वाद दिला जाईल. घाबरण्याचे कारण नाही. कारण आता कुणीही तुझ्या कार्यात ती अडचण आणणार नाही. कारण मी ते अडचण आणणारे लोक, व्यक्ती तुझ्या बाजूला केले आहेत. त्यांच्यात ती गुणवत्ता नाही की ते तुझ्या सोबत असतील. कधीकधी आजूबाजूची माणसं, परिस्थिती वाईट असू शकते, पण तुझा विश्वास माझ्यावर असल्यास तुला पुढं जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. तरीसुद्धा कष्टाला पर्याय नाहीत. कष्ट काही घ्यावेच लागतील. कार्य करावेच लागेल. बाळा, घाबरून चालणार नाही. तू त्या धारदार रस्त्यावर चालत आहे जिथे पलोपली तुला कुणीतरी काही बोलण्यासाठी तयार आहे. काही अशा गोष्टी सांगण्यासाठी तयार आहे ज्या कळत नकळत तुझ्यासोबत घडत आहेत. आयुष्यात कायमचं ते सर्व काही दूर करण्यासाठी आणि ही परिस्थिती दूर करण्यासाठी तू अनेकदा प्रयत्न देखील केले आहेत. होय, त्यात यश मीच तुला देणार आहे. लक्ष इकडे दे. कारण मी तुझ्याशीच बोलत आहे. प्रत्येक क्षणाला आयुष्यात काहीतरी मार्ग सापडू लागतात. कारण देव तो तुमच्या मार्गात ते सर्व काही पाठवतो. स्वतःला कधीही कमकुवत समजू नका. कारण तुम्ही कायमस्वरूपी माझे बाळ आहात आणि तुमच्या आयुष्यात येणारे आशीर्वाद हे प्रत्येक आशीर्वाद माझ्याकडूनच तुम्हाला मिळत आहेत. मी तुम्हाला काहीतरी सांगत आहे यावर विश्वास बसत नसेल तर आता या क्षणाला तुमच्या मनातील इच्छा प्रगट करा आणि काही काळातच ती पूर्ण होण्याचा अनुभव घ्या. कारण तुमच्या जीवनात आता काही गोष्टी तुमच्या मनावर
अवलंबून असतील. तुम्ही मनापासून त्याचा धावा केल्यास त्या तुमच्यापर्यंत येऊन थांबतील. तुम्ही जर एखादे नाते आपल्याजवळ ठेवू पाहत असाल तर त्या नात्यातील प्रेम, आनंद मी तुम्हाला प्रदान करतो. आजचा हा दिव्य पवित्र संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. यातून मिळणारी ऊर्जा तुम्हाला पवित्रतेकडे नेत आहे. जर तुम्हाला गाढ झोपेतून जाग आली असेल तर तुमच्यासाठी खूप मोठे आशीर्वाद आहेत. होय, ती गाढ झोप म्हणजे तुमचे नकारात्मक विचार सोडून तुम्हाला पुढं जायचं आहे. ही नकारात्मक ऊर्जा काळोखाने परिपूर्ण असते, जी तुम्हाला विचार करू देत नाही, चांगले विचार, चांगल्या गोष्टीकडे वळू देत नाही. जर तुम्ही ते सोडून जागृत होण्यास तयार असाल तर तुमच्यासाठी अनेक चमत्कार घडवण्यासाठी मी इथे उपस्थित आहे. मी तुमची स्वामी आई तुमच्यासाठी अनेक आशीर्वाद पाठवते. तुमच्या जीवनात तुम्हाला नवीन मार्ग दाखवते. तुमच्यासाठी नवीन संधी पाठवते. जर तुम्ही त्या स्वीकार करत असाल तर आयुष्यात तुम्हाला जिद्दीने ती सर्व काही प्राप्त करता येईल. होय, कारण जिद्द हवी असते. जिद्द केल्याशिवाय काहीही प्राप्त करता येत नाही. कारण प्रयत्नांमध्ये अडचणी निर्माण झाल्या, कार्यात अडचणी निर्माण झाल्या तर जिद्दच तुम्हाला पुढे नेते. कारण जिद्द आणि चिकाटीने, धैर्याने जो कोणी पुढे जाऊ इच्छितो त्याच्यासाठी मोठा विजय मिळतो. जर तुझ्या आयुष्यात संकटे आहेत, फक्त सामना करणं आवश्यक आहे. कारण परिस्थिती बदलेल, तुमच्या गरजा पूर्ण होतील आणि आयुष्यात वाईट काळ हा कुणालाही पाहावा लागू शकतो. कारण सृष्टीचे काही नियम आहेत आणि या सृष्टीच्या बाहेर, या नियमांच्या बाहेर कुणालाही जाता येत नाही. प्रत्येकाला दुःख, आनंद हा मिळतोच. जसं दुःख येतं तसं ते काही काळात निघूनही जातं. आनंद येतो तोही काही काळात निघून जातो. जर तुम्हाला ठेवायचा तो विश्वास ठेवा. कारण विश्वास सदैव तुमच्या जवळ असतो. देव म्हणतात काही गोष्टी तुमच्या हाती नाहीत, तरीही काही गोष्टी बदलण्यासाठी तुम्ही देवाला प्रार्थना केली तर त्या गोष्टी बदलू शकतात. होय, कारण तुम्ही केलेली मनपूर्वक प्रार्थना परमेश्वरापर्यंत येऊन पोहोचते. तुम्ही शांतता अनुभव करण्यासाठी आज हा संदेश ऐकत आहात. तर लवकरच तुमच्या आयुष्यातील ती लढाई तुम्ही जिंकाल जी तुमचं मन करत आहे. मला माहीत आहे काही गोष्टी आपोआप सुरळीतपणे पार होतील आणि तुम्ही मोठ्या आनंदाला प्राप्त कराल. तुमच्या आयुष्याच्या वाटेवर तुम्ही जात असताना तुमचे प्रथम तुम्हाला यशस्वी ठरवत आहेत आणि पुढे चालत राहा. कारण देव तुम्हाला साथ देतो. देव म्हणतात कधीकधी काही कठीण काळ असतो तेव्हा संकटांना सामना करणेही तुमचेच कर्म आहे. मी साथ देतो, तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडवून आणतो आणि तुम्हाला विजयी करण्यासाठी प्रथम तुम्हाला निवडतो. जर तुम्ही देखील प्रथम क्रमांकावर विजय प्राप्त करू इच्छित आहात, नशिबाचे द्वार उघडू इच्छित आहात तर आत्ताच होय देवा मी तयार आहे, मी सज्ज आहे असे टाईप करा. अद्भुत दैवी शक्ती तुम्हाला साथ देते, पुढे नेते आणि तुमचा विजय निश्चित करते. बाळा, प्रत्येकापासून आपण वेगळं असावं, आपलं वेगळंपण निश्चित करावं आणि पुढे जावं. सुख समृद्धी तुझ्या जीवनात भरभराट आनंद मी देणार आहे. जीवनामध्ये जर सुखी व्हायचं आहे तर काही निर्णय स्वतः घेणे सुरू करा. कधीकधी लोक तुमच्या दिशेने अशा गोष्टी पाठवतात ज्या तुमच्यासाठी नकारात्मक कल्पनेने भरलेल्या असू शकतात. तेव्हा लक्षात घ्या, त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करा आणि पुढे जाण्यास सुरुवात करा. तुम्ही ज्या काही उत्साहाने पुढे जाल तेवढंच तुम्ही अधिक पुढे जाऊ शकता. मनाची भीती, शांतता हरवण्याची गरज नाही. कारण आता मी तुमच्या मनाला ती शांतता प्रदान करणार आहे. तुम्ही पैसा कमावता, तुम्ही आनंद घेता आणि जीवन पुढे जाऊ लागते. मला तुमच्यासाठी या रात्रीतून मदत करायची आहे. जी मदत तुम्हाला मिळता क्षणी तुम्हाला आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे. काहीतरी करत राहावं, कारण त्यातून मिळणारं हे सुख
तुमच्या मनाला आनंद देणारा आहे. म्हणून नक्कीच कुणाला तरी मदतही करावी. कधीकधी ही मदत प्रत्येकालाच पैशाच्या स्वरूपात नाही, तर कधी मदत मनापासून, तर कधी आशीर्वादांची, तर कधी एखाद्या कार्यात मदत करावी, जी केल्यामुळे समोरच्याच्या मनातून जो काही आनंद उत्पन्न होतो, आशीर्वाद उत्पन्न होतो, तो तुम्हालाच मिळतो. स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करा. चांगले संबंध वाढवा, चांगले बोलचाल करा आणि पुढे जा. कारण कधीकधी तुम्ही एखाद्या व्यक्तीला असेच नकारात्मक समजत असाल तर ही चूक करू नका. कारण एखादी व्यक्ती अचानकपणे तुमच्यापर्यंत येऊन तुम्हाला मोठा मार्ग दाखवू शकते. कारण परमेश्वर कुठल्याही मार्गाने तुमच्यापर्यंत येऊ शकतो. तुमच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होत आहे. काही गोष्टी तुम्हाला गुपितपणे प्राप्त होतील, तर काही अगदी उघड उघड प्राप्त होतील. काही तुम्ही या जगाला दाखवू शकाल, तर काही हे फक्त तुमच्या आतमध्ये असेल, जे तुम्हाला देवाकडून प्राप्त झालेले असेल. देव तुम्हाला आज सांगत आहे, मार्ग दाखवत आहे. सभोवताली कितीही अंधार, कितीही चुकीचे लोक असले तरी भिवू नकोस. पुढे जा, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तुझा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे ना, मग तुला उच्चतम स्थान गाठण्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. त्या लोकांपासून दूर राहा, जे तुझा नेहमीच विरोध करतात, संकटाच्या वेळी तुला टाळतात आणि कधीच तुझी मदत करत नाही. मला माहीत आहे की प्रत्येकच वेळेस कुणाला मदत मागणे हे तुमच्या हिताला आवडत नाही, मनाला पटत नाही. तर मी दाखवलेल्या मार्गावर चालत राहा. तुम्हाला आपोआप मदत मिळत राहील. ती मदत परमेश्वर तुम्हाला पाठवत राहणार आहे. काही चुका टाळा, काही कामे टाळा आणि आळसाला तर सर्वाधिक दूर करण्याचा एक प्रयत्न करा. कारण मी सदैव तुमच्या सोबत आहे. तुम्ही जे काही निभावून नेत आहात ते निभवण्याची पुढील काळात आवश्यकता नाही. तुम्ही आता आर्थिक संपन्नता काय आहे याचा अनुभव करणार आहात. कारण मी लवकरच तुमच्या वाटेवर ते सुख समृद्धीचे दिवस पाठवत आहे. तुमच्याकडून चुकीचं कर्म मी अपेक्षित ठेवत नाही, तर तुम्ही योग्य पद्धतीने पुढे जावं मी हे अपेक्षित करतो. बाळा, कधी-कधी कर्माचे फळ हे तुमच्या हाती नाही. फक्त कर्म करत राहा असं मी सांगत असताना कित्येकांच्या मनात येतं की आम्ही काय फक्त कर्मच करत राहायची आणि फळ मात्र दुसरे नेतात. तर ऐकून घे, तुझ्या कर्माचं फळ हे तुलाच मिळणार आहे. म्हणून चांगले कर्म करत राहा. बाळा, कधीही मी तुझ्या जीवनातून अंधकार नाहीसा करतो, चुकीचे लोक नाहीसे करतो, चुकीच्या गोष्टी दूर करतो. जर तुला माझा आशीर्वाद प्राप्त करायचा आहे तर विश्वास देखील ठेवावा लागेल. त्या चुकीच्या मार्गावरून पुन्हा तुला परतीचा मार्ग मीच दाखवणार आहे. तुला काही अधिकार मिळणार होते, त्यातून काही लोकांनी काही असे अधिकार काढून घेतले आहेत, ज्यामुळे तुला आता पुढे जाणं अशक्य वाटत आहे. पण बाळा, लक्षात ठेव, देवाजवळ मोठा न्याय आहे. आता तुला पुन्हा नवीन संधी प्राप्त होणार आहेत. असे मार्ग तुझ्यासाठी उघडणार आहेत, ज्यावर कमी कष्टातच तू अधिक पुढे जाणार आहेस. होय, आजची परिस्थिती जरी दिसण्याला त्रासदायक वाटत असली, तरीही उद्या मात्र ते असे मार्ग उघडतील, जिथून येणारा पैसा, आर्थिक संपन्नता आणि आनंद हा तुमच्यासाठी असेल. कारण तुम्ही निवडल्या गेला आहात. जर तुम्ही आजचा हा पवित्र संदेश ऐकत आहात, तर माझ्या शब्दांमुळे तुमच्या मनावर सकारात्मक परिणाम होईल. आपल्या बोलण्यातून कुणाला सुखावता येणार असेल तर नक्कीच सुखावा, पण दुखावू मात्र नका. कधीकधी काळजी घ्या बोलताना, कधीकधी काळजी घ्या इतरांना सल्ला देताना, कधीकधी काळजी घ्या आपल्या वागण्यात, बोलण्यात किती फरक आपण मागील काळापासून आजपर्यंत आणलेला आहे त्याला. मला माहीत आहे की तुम्ही मी सांगितलेले स्वीकार कराल. पण लोक जिथे जमतात तिथे चार गोष्टी केल्या जातात. कुणाला तरी चुकीचं ठरवलं जातं, तर कुणाला सन्मान दिला जातो. असं करत करत आयुष्य निघत आहे. त्यामुळे देवाकडे वळताना काही लोक पूर्णपणे वळत नाहीत किंवा त्यांचा पूर्णपणे विश्वास बसत नाही. पण आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की देवाजवळ येताना, भगवंताजवळ येताना संपूर्ण श्रद्धा
आणि विश्वासाने आल्यास तुम्हाला कुठेही गुंतून पडण्याची आवश्यकता नाही. जर तुम्ही आज काही चांगलं करत आहात तर लगेचच फळाची अपेक्षा ठेवू नका, कारण काही काळातच तुम्ही तुमच्या मनातील भीती नष्ट करणार आहात. चांगले आरोग्य, उत्तम गोष्टी तुम्हालाच मिळणार आहेत, परंतु तुमच्या मनाला समाधानाची अत्यंत आवश्यकता आहे. जिथे मनात समाधान आहे तिथे आनंदही आहे. देव म्हणतात, काळजी करण्याची काही आवश्यकता उरत नाही. नक्कीच माझी मदत तुला कुणाच्या तरी माध्यमातून प्राप्त होणार आहे. तुझं जीवन पुढे जाईल, संघर्ष हळूहळू कमी होतील आणि तुझा वेळ देखील वाचेल. होय, आज महत्त्वाचा संदेश तुला देण्यासाठीच आलो आहे. जे काही श्रेष्ठ आहे ते तुला मिळणार आहे आणि तुझ्याजवळून ते दूर होणार आहे जे तुझ्यासाठी कष्टकारक, त्रासदायक होतं. म्हणूनच आजचा हा दिव्य संदेश तुला माझ्याशी जोडतो. तुझी स्वामी माऊली तुझ्यावर भरभरून प्रेम करते, आशीर्वादांचा वर्षाव करते. तूही आपल्या कर्मात निपुण हो, पुढे जा, कारण माझी मदत तुला प्रत्येक क्षणाला आहे. म्हणूनच तुझ्या जीवनात यश, आनंद, सुख, संपन्नता वारंवार येत आहे आणि ती अशीच येत राहील. तुमच्या जीवनातून कटू काही गोष्टी निघून जाणार आहेत, ज्या भीतीने तुमचे मन निराश होते, भयाने व्याप्त होते. अशा काही गोष्टी मी आज तुझ्यापासून वेगळ्या करू पाहत आहे. स्वामी माऊलीवर, स्वामी माऊलीच्या शक्तीवर तुझा विश्वास आहे ना? मग बस तर. आता सर्व काही चांगलंच घडणार आहे याचा विचार कर. सर्व चांगलं म्हणजे तुझ्यासाठी उत्तम. होय, तुझ्या मनावर चांगला परिणाम होईल. विषारी लोक जे सापासारखे तुझ्या अवतीभोवती गुंडाळा गात असतात, ते सर्व काही लोक मी बाजूला करणार आहे. होय, तू सत्य ऐकत आहेस, कारण कित्येकदा तुला समजावून देखील काही ती लोक ओळखता येतात किंवा नाही ओळखता येत, पण मला ती ओळखता येतात. म्हणून आता मी तुझे जीवन पुढे नेणार आहे. इथून पुढे तुझ्या परिस्थितीत तू कमालीचे बदल अनुभव करशील. तुझी आर्थिक संपन्नता, विपुलता तुला आता इतकी वाढलेली दिसणार आहे की तुझ्या आयुष्यात विश्वास पटणार नाही. कारण मी जेव्हा देतो तेव्हा भरभराट, सुख, संपन्नता वाढीस लागते. हे तुझ्याच कर्माचे फळ आहे, कारण तू तुझ्या व्यवसायात, नोकरीत, तुझ्या कार्यक्षेत्रावर लक्ष केंद्रित केलं आहे आणि मी सांगितलेलं ऐकत आहेस. तू स्वतःवर विश्वास ठेवत आहेस आणि आपल्या जे काही कर्म करत आहेस त्यात तुला यशाने भरणारे आशीर्वाद दिले जात आहेत. स्वतःला कमी लेखू नका, कारण तुम्ही निर्माता बनू शकता. देव तुम्हाला निर्माता बनवतो ते तुमच्या कार्याचे, कर्तव्याचे, कारण देव तुम्हाला निवडतो. देव, परमेश्वर आज तुझ्या पुढे येऊन तुला मोठा आशीर्वाद देत आहे. हा मोठा आशीर्वाद तुमच्या मोठ्या समस्यांना दूर करणारा आहे, तुम्हाला आनंदित करणारा आहे, तुमच्या आयुष्यात चांगले दिवस दाखवणारा आहे. त्याला स्वीकार करा, आनंदी व्हा, कारण देव कधीकधी तुमच्या जीवनातून सर्व काही दूषित, विषारी काढून टाकतो. मग ती नाती असोत की ती विषारी लोक असोत, ती तुमच्यापासून वेगळी केल्या जातात आणि तुम्हाला भरल्या जाते ते आनंदाने. काळजी करू नका. हा संदेश तुमच्यापर्यंत येण्याचे कारण काही गुपित आहे. ते आज तुम्हाला कळणार किंवा कळणारही नाही. कुणाच्या हातात काही मिळेल तर कुणाच्या हातात काही मिळेल. तुम्हाला खरोखर खूप त्रास झाला आहे, पण ज्याप्रमाणे काळोख दूर होतो, अंधार दूर होतो आणि शुभ दिवस संपूर्ण उजाडतो, त्याचप्रमाणे रात्रीनंतर सकाळ होते. याचप्रमाणे तुमच्या आयुष्यातही ती अंधारी रात्र संपली आहे. तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारा सूर्योदय झाला आहे असे मानून या सर्व आयुष्यातल्या गोष्टी स्वीकार करा. तुमच्या आयुष्यात आता काळोखाच्या ऐवजी देव तो प्रकाश भरत आहे, जो दिव्य आहे, जो देवाने तुम्हाला प्रदान केलेला आहे.
काही काळातच महाराज तुम्हाला मार्गदर्शक म्हणून प्राप्त झाले आहे. या कलियुगात देव तुम्हाला हरू देत नाही, तुमच्या प्रश्नांची उत्तरं देतो, तुम्हाला पुढं नेतो, तुमचे सुख समाधान कुठे आहे ते शोधून देतो. जर तुम्ही आर्थिक संपन्नता, विपुलता आणि भरभराटीला प्राप्त करण्यासाठी देवाचे नाव घेत असाल तर देव तुमचे सुख वाढवतो, तुम्हाला परिपूर्ण करतो. ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्या कुटुंबावर प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळा ओतता, त्याचप्रमाणे देव तुमच्यावर प्रेम, जिव्हाळा आणि सर्व काही देतो जे तुम्हाला आवश्यक आहे. तुमच्या जीवनातून ते सर्व काही संघर्ष समाप्त करतो आणि तुम्हाला पुढं नेतो. जर तुम्ही आजचा स्वामींचा हा विचार, संदेश आणि मार्गदर्शन ऐकले आहे, यातून काही स्वीकारले आहे, तर तुमच्यासाठी निरंतर सुखच सुख येत आहे. देव म्हणतात, आळस हा तुझा सर्वात मोठा शत्रू आहे. आळसावर विजय प्राप्त करण्यासाठी जागृत राहा, प्रसन्न राहा, आपले कर्म करत राहा. कारण हा आळस तेव्हाच हार मानतो जेव्हा तू उभा राहतो, जेव्हा तू कर्तव्य करतो, जेव्हा तू पुढे येतो आणि जेव्हा तू स्वतःच्या कार्यांना स्वीकार करतो. देव म्हणतात, आळसाला हरवणे कदाचित कुणासाठी कठीण वाटत असेल, पण मी ज्याला जपतो त्याच्यासाठी मात्र ते अगदी सोपे आणि सहज आहे. त्याचप्रमाणे आजचा विचार जो कोणी ऐकत आहे, आजचा संदेश जो कोणी माझा प्रिय बाळ ऐकत आहे, त्याच्यासाठी ते सुखाचे दिवस, आनंदाचे क्षण जवळच आहेत. देव तुमच्यासाठी मोठ्या यशाचा दरवाजा उघडत आहे. जर तुम्ही मोठे यश प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत, तर तुमच्या जीवनात आता मोठे यश येणार आहे. जर तुमच्या आयुष्यात चांगली पत्नी, चांगली मुले तुम्ही आकर्षित करू पाहत आहात, तर ते देखील घडेल. देव तुम्हाला तुमच्या प्रेम जीवनासाठी आशीर्वाद प्रदान करतात. स्वामी माऊलीवर तुमचा विश्वास असल्यास, होय देवा, आशीर्वाद स्वीकार आहे. तुमच्या जीवनात ते सकारात्मक लोक आहेत, माता पिता आहेत, मित्र बंधू आहेत आणि तुमची पत्नी आणि मुले आहेत. तर यातील सर्व काही तुमच्यासाठी श्रेष्ठ कर्म करणारे, तुम्हाला साथ देणारे, तुम्हाला पुढे नेणारे आणि तुमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करणारे आहेत. म्हणूनच या सर्व कुटुंबियांना तुम्ही जपता आणि जपत राहा. कारण जेव्हा देव तुम्हाला आशीर्वाद वाढवतो, तेव्हा तुमच्यासह या कुटुंबियांनाही आशीर्वाद प्राप्त होतात. तुम्ही केलेले नामस्मरण माझ्यापर्यंत येऊन पोहोचते. ते निरंतर करणे विश्वासाने सुरू ठेवा. तुमच्या भाग्यात ते चमत्कार, आशीर्वाद मी लिहत आहे. तेव्हा विश्वासाने पुढे राहा आणि संकट निवारण्यासाठी प्रार्थना करा. कारण संकटे संपतील, आशीर्वाद येऊ लागतील, चमत्कार घडू लागतील. तुमच्या कार्यात तुम्हाला देव भेटवस्तू देखील देईल. जर तुम्ही भेटवस्तूसाठी पुढे येत आहात, तर ती देखील देण्यात येईल. तुम्ही यशाने भराल, आनंदाने भराल आणि जीवनात सुख संपन्नता प्राप्त कराल. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे, ती जागा पवित्र होईल, ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि सर्व काही शुभच शुभ होत राहील. स्वामी माऊलीचा जयघोष करायला विसरू नका. माझा देव महान, माझ्या देवाचे कार्य महान लिहायला विसरू नका. स्वामी माऊली तुमच्यासाठी सुखाचे दरवाजे उघडत, तुमच्यासाठी आनंदाचे दरवाजे उघडत, ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. आज या संदेशाच्या ऐकत असतानाच तुम्ही मोठी इच्छा प्रगट करा आणि स्वामी तुम्हाला तोच आशीर्वाद प्रदान करतील. फक्त थोडी वाट पाहावी लागेल. नामस्मरण करत राहा. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ.
जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय
स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी